यदानन्दोदरं हन्ति सतां प्रत्युपसम्पदं तदानं मे दयानन्दं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुरु। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मंगला। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण
आपण हे पद घेतलंय पण त्या खऱ्या ओव्या आहेत बरं. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या त्या ओव्या आहेत आणि समर्थ रामदास स्वामी यांना आपण राष्ट्रसंत म्हणतो कारण सगळ्या संतांनी आपला आत्मोद्धार कसा करायचा हे सांगितलं, पण राष्ट्रोद्धार कसा करायचा हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, म्हणून त्यांना आपण राष्ट्रसंत असं म्हणतो. मग त्यांनी काय काय लिहिलेलं आहे वाङ्मय ग्रंथ, तर मनाचे श्लोक तुम्ही म्हणता की नाही, मनाचे श्लोक आहे, दासबोध ग्रंथ माहितीये का तुम्हाला, दासबोध आहे, आत्माराम आहे, करुणाष्टक आहे, असे अनेक ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली आणि अगदी सोप्या भाषेत की लहान मुलांना सुद्धा समजतील असे श्लोक त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आपल्याला दिसतात. समर्थ रामदास ज्यावेळी होते त्या काळामध्ये खूप अराजकता माजलेली होती. मुसलमानांचं राज्य होतं, आदिलशाही होती, विजापूरचा आदिलशहा होता, औरंगजेब होता, असे सगळे कुतुबशाही होती. आणि मग ते सगळं काय करत असत तर अतिशय ते धर्मवेडे होते, सगळ्यांना आपल्या धर्मामध्ये घेत असत, धर्मांतर करायला लावायचे, मुसलमान व्हायला लावायचे, मुलींना बायकांना त्रास देत असत. अशा वेळी समर्थांच्या मनामध्ये असं आलं की काय हे चाललंय जगामध्ये, म्हणून प्रबलयमन झाले गोपे वंद्य महाराष्ट्रात, प्रबलयमन झाले गोपे वंद्य महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य तले होते परसत्तेच्या कवटात, शौर्य धैर्य तले होते परसत्तेच्या पैशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी तुमरी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ तुमरी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. म्हणून समर्थांनी काय केलं
भिक्षेच्या निशाणी घरोघरी गेले, प्रत्येक घरातली अडचण बघितली, त्यांच्या समस्या बघितल्या आणि लोकांपुढे 2 दैवत ठेवली. ती म्हणजे कोदंडधारी राम म्हणजे धनुष्य बाण घेतलेला राम आणि मारुती. म्हणून मारुतीची मंदिरं समर्थांनी जागोजागी प्रत्येक गावामध्ये एक तरी मंदिर समर्थांनी स्थापित केलेलं दिसतं. मग मारुतीच कशासाठी? तर मारुती हा बलवंत आहे ना, म्हणजे तुमच्या अंगात शक्ती निर्माण झाल्याशिवाय तुम्ही शत्रूला लढा देऊ शकणार नाही, हे लोकांना सांगण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी म्हणून अशी 2 दैवत त्यांनी ठेवली. आणि मग त्या काळामध्ये असं झालं होतं की कोणाला जपजाप्य करायला मिळत नव्हतं, लपून छपून करायचं किंवा उघड उघड केलं तर माना कापल्या जात असत, अशी परिस्थिती होती. म्हणजे सज्जन माणसाला, चांगल्या माणसाला चांगलेपणाने वागता सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये होती, नवे नवे भारतात होती. मग ही परिस्थिती बदलायला पाहिजे, कारण सगळ्या आपल्याकडे ज्या कला आहेत, काव्य आहे, नृत्यकला आहे, शिल्पकला आहे, त्या सगळ्या कला कोमेजून गेल्या होत्या. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या वेळेला ताजमहाल बांधला आणि तसा ताजमहाल पुन्हा त्या कारिगरांनी बांधू नये म्हणून त्यांचे हात कलम केले, म्हणजे कापून टाकले. असं करतात का कलाकाराबरोबर? पण त्या मुसलमान लोकांनी असं केलं. मग आपल्या कला जोपासल्या गेल्या पाहिजेत. आपलं वेद, शास्त्र, उपनिषद ही ज्ञान आपलं पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे. म्हणून एक दिवस असं झालं की समर्थांचं म्हणजे संत जे असतात ना, त्यांना पुढचं पण कळत असतं, म्हणजे भविष्य पण कळत असतं आणि गत काय झालंय भूतकाळात पण ते जाऊ शकतात, अशी त्यांना सिद्धी प्राप्त असते. मग 30-35 वर्षानंतर काय होणार आहे हे त्यांना स्वप्नामध्ये दिसलं. आणि ते काय दिसलं तर महाराष्ट्रामध्ये रामराज्य येणार आहे हे त्यांना दिसलं, स्वप्न दिसलं. म्हणजे स्वप्न सुद्धा छान पडायला पाहिजेत की नाही, भीतीदायक भूताखेताचे पडायला पाहिजेत नाही ना. मग असं स्वप्न समर्थांना पडलं आणि ते स्वप्न बघून त्यांच्या मुखातून ज्या ओव्या बाहेर पडल्या ते आपलं आजचं पद आहे. स्वर्गीची लोटली जेथे राम गंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंद वन भुवन. भुवन म्हणजे घर, आनंद जिथे भरून राहिलाय असं घर म्हणजे असं राज्य कसं असेल ते त्यांना स्वप्नात दिसलं. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे छान असतो ना, आपण कल्पना करू शकतो, हो की नाही. नंदनवन आपल्या देशाचं नंदनवन कुठलं आहे? कोणत्या प्रदेशाला आपल्या भारत देशाचं नंदनवन म्हणतात? काश्मीरला. तसं स्वर्गामध्ये सगळं छान असतं, सगळं सौख्य असतं. मग तसं सौख्य मिळणार आहे म्हणून रामगंगा महानदी. आपण त्यावेळी उत्सव केला होता, त्यावेळी आपण रामाचं महत्व आपण केलं होतं, ऐकलं होतं की रामामुळे सगळं छान होतं. मग रामगंगा, गंगा नदी काय करते? पवित्र करते, हो की नाही. गंगेमध्ये स्नान केलं की गंगा नदी आपल्याला पवित्र करते. जी आपल्या हातनं पापक झालेली आहेत ती पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य गंगा नदीमध्ये आहे. मग गंगेमध्ये एवढं सामर्थ्य, मग रामगंगेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असेल की नाही, कारण त्याला राम जोडला गेलाय, हो की नाही. मग असं जे तीर्थ तयार होईल, तीर्थ म्हणजे काय? पवित्रता. आपण जेव्हा भगवंताचं तीर्थ घेतो की नाही आणि मग त्याला आपण मस्तकाला लावतो हात, आपण धुवून टाकत नाही. मग तसं जे पावित्र्य आहे ते ह्या आनंद वनभुवनात आहे. मग हे आनंद वनभुवन कधी होईल? त्यावेळी तो राजा काय करेल तर त्रैलोक्य धाडल्या फौजा सौख्य बंध विमोचनी. विमोचन म्हणजे बंधन जे आहे ते सोडून टाकणं, त्याला विमोचन असं म्हणतात. मग आपल्या महाराष्ट्रात हे सौख्य नव्हतं ना, आपल्याला हवं तसं काही करता येत नव्हतं. आपले सणवार करता येत नव्हते, लपून छपून करायला लागत होते. आपली देवळं सगळी ते मुसलमान पाडत होते. मग अशा वेळी
तो राजा सगळीकडे आपल्या फौजा पाठवेल आणि त्या फौजा आपल्याला सुख देतील, म्हणून असं हे आनंदवन भुवन असेल. मग भगवंत सुद्धा येतो, तो कशासाठी येतो? आपल्या गीतेमध्ये एक श्लोक आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजे भगवंत जेव्हा अवतार घेतो तेव्हा 3 कामं करतो. कुठलं? परित्राणाय साधूनां, म्हणजे ते सज्जन असतात, साधू असतात, त्यांचं रक्षण करणं, आणि ते दुष्ट आहेत त्यांना मारून टाकणं किंवा त्यांचं निखंदन करणं. आणि तिसरं काम कुठलं आहे? तर धर्म संस्थापना. मग हा जो राजा येईल तो धर्म संस्थापना करेल. नुसती धर्म संस्थापना करेल का? तर नाही, रामराज्य तो आणेल. आता रामराज्य म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो की नाही? मग रामराज्यामध्ये काय असतं की इथे सगळं सौख्य असतं बरं का. इथे कोणी कोणाशी भांडत नाही, कोणी कोणाचा द्वेष करत नाही, आणि इथे निसर्ग सुद्धा वरदहस्त असतो बरं का. निसर्गाचा म्हणजे पाऊस वेळेवर पडणार, भूमी आपली सगळी पिकं छान आणणार, झाडं फळं फुलं देणार, नद्या कधी आटणार नाहीत, आणि त्यामुळेच सगळ्यांना अन्न पाणी, जे 3 गरजा आपल्या सांगितलेत की नाही, अन्न वस्त्र निवारा, हे सगळ्यांना मिळणार. मग रामराज्यामध्ये तो राजा काय करतो? तर प्रजेचं पालन करतो, ते पुत्रासमोर. जसं आई वडील आपल्या मुलांची काळजी घेतात तसं तो राजा आपल्या प्रजेची काळजी घेत असतो. मग कशी प्रजेची काळजी शिवरायांनी घेतलेली आहे का? माहितीये तुम्हाला गोष्टी? हा राजा जो असतो तो प्रजेची किती काळजी घेतो, म्हणजे त्यांचं 2 गोष्टी तुम्हाला सांगते छोट्याशा, कारण तुम्हाला गोष्टी आवडतात ना. मग एकदा शिवराय गेलेले असतात, घोड्यावरनं घोडदौड करत असतात, आणि त्यांना एक मेंढपाळ दिसतो, आणि तो मेंढपाळ फावल्या वेळामध्ये त्याचे म्हणजे काय बकऱ्या मेंढ्या वगैरे चरत असतात. आता फावला वेळ आहे म्हणून तो पावा वाजवत असतो. तर शिवराय त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, अरे पावा टाका, आता तलवारी हातात घ्यायची वेळ आलेली आहे. म्हणजे आपल्या प्रजेला आपण कसं पुढे न्यायचंय हे राजा बघत असतो. आणि प्रजेची काळजी कशी घेणार? तर ज्या वेळेस म्हणजे शिवरायांची पत्र आपल्या जे सरदार होते त्यांना ते पत्र लिहित असत, त्यावेळी सैनिकांकडे त्यांनी असं पत्र एका लिहिलेलं होतं की रात्री दिवा चालू ठेवू नका. त्यावेळी काय आपले असे विजेचे दिवे नव्हते, पणत्या लावत असो किंवा बाकीचे दिवे, तेलाचे दिवे, रॉकेलचे दिवे असे लावले जात असत. मग त्या दिव्याची वात जर उंदराने पळवली तर आणि ती चुकून गवताच्या घसडीवर पडली तर काय होईल? संपूर्ण गवत ते जळेल, अजून कुठेतरी आग लागेल आणि कोणाचं तरी नुकसान होईल. म्हणजे एवढं बारीक सारीक गोष्ट राजाच्या लक्षात आली पाहिजे. आणि असे शिवराय होते. पण नुसती अशी काळजी घेत होते का? तर राखावी बहुतांची अंतरे असं सुद्धा सांगितले. आणि तसेच आपले शिवराय शिवछत्रपती हे वागलेले. एकदा काय झालं, स्वराज्यामध्ये खंडोजी खोपडे नावाचे एक सरदार होते आणि त्यांनी फितुरी केली. फितुरी केली म्हणजे माहितीये का? फितुरी म्हणजे आपल्या गटातून दुसऱ्या गटात जायचं आणि आपल्या गटाची माहिती त्यांना द्यायची. म्हणजे मग आपण हरणार की नाही, त्याला फितुरी म्हणतात. मग अशी त्यांनी फितुरी केली. पण शिवराय हरलेले नव्हते आणि त्यामुळे खंडोजी खोपडे जे सरदार होते त्यांना मनामध्ये असं वाटायला लागलं, पश्चाताप व्हायला लागला. म्हणून त्यांच्या ओळखीचे किंवा त्यांचे नातेवाईक असणारे जे कान्होजी जेधे म्हणून सरदार होते शिवरायांचे, ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगू लागले, गयावया करू लागले की एकदा महाराजांना म्हणून मला माफ करा, मला त्यांच्या मुजऱ्याला जाऊ द्या.
असं म्हटल्यानंतर कान्होजी जेधे जे होते, ज्यावेळी अफजल खान आपल्याकडे चालून येणार होता शिवरायांवरती, त्यावेळेला कान्होजी जेधे आपल्या 5 मुलांसकट शिवरायांच्या मदतीला आलेले होते. एवढेच नाही तर ह्या मावळमधले अनेक सरदार हे सगळे त्यांनी बोलवले होते आणि आपल्या शिवरायांचा विजय झालेला, अफजल खान मेले आला त्यावेळेला, त्याचा वध केला. आणि त्यामुळे कान्होजी जेधे हे महाराजांना वडिलांसारखे होते, एवढे मोठे होते ते. कान्होजी जेधांना असं वाटलं की आपण एवढं महाराजांसाठी केलंय तर का आपले महाराज आपलं ऐकतील ना, म्हणून रतबदली करण्यासाठी म्हणून महाराजांकडे गेले आणि ते म्हणाले, महाराज तो आपला खंडोजी खोपडा तो आपला नव्हे. एकदा त्यांनी फितुरी केली म्हणजे तो आपला नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? आपल्या बातम्या दुसऱ्या शत्रूला जाऊन सांगणारा तो आपला आहे का, असं महाराज म्हणतात. पण कान्होजी जेधे त्यांना म्हणतात की एक डाव त्याला माफ करा, त्याला जिवंत ठेवा. असं म्हटल्यानंतर आता कान्होजींनी आपल्यासाठी एवढं केलंय तर आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे असं महाराजांना वाटलं. आणि त्यांनी ठीक आहे आम्ही त्याला मारणार नाही असं सांगितलं बरं का. आणि मग कान्होजींना आनंद झाला की आपलं महाराजांनी ऐकलं. आणि मग खंडोजी खोपड्यांना त्यांनी सांगितलं की जा मुजऱ्याला वरती दरबारामध्ये. मग लपत छपत कोणी बघत नाही ना असं करून खंडोजी खोपडे दरबारामध्ये आले आणि मुजरा करायला वाकले. तेव्हा शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, पकडा त्या फितुराला, त्याचा चौरंग करा. चौरंग करा ही त्यावेळेची शिक्षा आहे बरं का. चौरंग करा म्हणजे काय, हात आणि पाय कापून टाकायचं, म्हणजे हे मधलं धड ठेवायचं, म्हणजे त्याला जिवंत ठेवायचं, पण मारायचं नाही, पण शिक्षा केली. आता त्याचा चौरंग केला हे कळलं कान्होजी जेध्यांना. त्यांना राग आला की शिवरायांनी आपल्याला सांगितलं त्याला जिवंत ठेवतो आणि हे काय त्यांना शिक्षा दिली. मग कान्होजी रागारागाने शिवाजी महाराजांकडे आले आणि म्हणाले, काय महाराज तुम्ही माझं ऐकलंच नाही. पण महाराजांनी त्यांना त्यांचं सगळं ऐकून घेतलं, कारण त्यांच्या मनामध्ये राग होता ना की माझं ऐकलं नाही. मग रागवणाऱ्या माणसांना आधी बोलून द्यायचं, म्हणून आपण शांत राहायचं असतं. आपण त्यांच्यावरती बोललो की ते अजून चिडतात बरं का. म्हणून राग आला की आपण बोलायचं नसतं. मग कान्होजी जेध्यांना सगळं महाराजांनी बोलायला दिलं. आणि मग महाराज म्हणाले, कान्होजी खरं म्हणजे त्याला मारून त्याच्या शरीराचे तुकडे कोल्ह्यापुत्रांना खायला घालावे अशी त्यांनी कामगिरी केली, फितूर झालं. आणि असं वाटायला पाहिजे का स्वराज्यामध्ये की ओळख असली की चालेल, मग आपण काहीही वागलं कसंही वागलं तरी चालेल. असं हे वागणं बरोबर आहे का? आमचं चुकलं का? तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही त्याला मारलं नाहीये, आम्ही त्याला जिवंत ठेवलंय. असं राखावी बहुतांची अंतरे असं महाराजांनी सांगितलं. असे महाराज वागत होते. म्हणून महाराजांनी सुद्धा इथे येथून वाढला धर्म रमा धर्म समागम. आता रमा धर्म कुठला असं आपल्याला हिंदू धर्म माहितीये, इतर मुसलमान ख्रिस्त धर्म असे सगळे तुम्हाला माहितीये. मग रमा धर्म म्हणजे कुठला? तर महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन करायचं असं ठरवलं त्यावेळी त्यांनी 2 गोष्टी मनामध्ये ठरवलं की नुसतं स्वराज्य आपल्याला स्थापन करता येणार नाही. मग आपल्याला 2 गोष्टी कुठल्या करायला पाहिजेत? तर एक आपल्याला हिंदू लोकांचं संघटन एकत्रीकरण करायला पाहिजे, एकत्र त्यांना आणायला पाहिजे. मग नुसतं एकत्र येऊन चालेल का? नाही चालणार. मग त्यांचं पुढारीपण नेतेपण, त्यांना आपण काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते आपलं ऐकतील, नंतर नुसतं एकत्र येऊन काय करणार. म्हणून रमा धर्म म्हणजे काय? आपल्याकडे भागवत धर्म आहेच. मग भागवत धर्म त्याला धर्मस्थापना, अधिक गोब्राह्मण पालन, एकत्रीकरण आणि धुरीकरण, नेतेपण करणं म्हणजे त्याला धुरीकरण असं म्हटलंय. म्हणून भागवत धर्म याच्यामध्ये आपण जर भक्ती घातली तर तो रमा धर्म होतो. म्हणून येथून वाढला धर्म रमा धर्म समागमी, संतोष मांडला मोठा आनंद वनभूमी. संतोष म्हणजे आनंद. असे महाशिवराय वागले म्हणून सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि बुडाले सर्वही पापी
बळावले, अभक्तांचा क्षय झाला आनंद घनघन. म्हणजे जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं समर्थ सांगतात की देवाला आपण विसरायचं नाहीये. कारण आपल्याला जी बुद्धी देणारा तो देवच आहे, आपल्या हातून कार्य करून घेणारा तो देवच आहे. मग त्या देवाला शिवरायांनी मानलेलं आहे. म्हणूनच स्वराज्यासारखी मोठी गोष्ट ते स्थापन करू शकले. मग इथे म्लेच्छ म्हणजे कोण? जे हिंदू नाहीत ते म्लेच्छ. त्यावेळी आणि आता सुद्धा आपल्या भारतात अनेक लोक आहेत हिंदूंच्या शिवाय. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये नंतर अरब आहेत, ख्रिस्त आहेत, पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, डच आहेत. ह्या सगळ्यांना समर्थ म्लेच्छ म्हणतात. आणि ह्यांच्यावर शिवरायांनी विजय मिळवला आणि ह्या महाराष्ट्राचं आनंद वनभुवन त्यांनी केलंय. मग असं हे आनंद वनभुवन त्यांनी केलंय. आणि त्याच्यासाठी आपण जेव्हा शिवरायांचं वर्णन करताना समर्थ त्यांना श्रीमान योगी असं म्हणतात बरं का. मग शिवरायांनी राजकारण कसं केलं? राज्य केलं ते रामासारखं केलं. म्हणजे प्रजाहित दक्ष असणारा असा राजा. आणि योग्याप्रमाणे म्हणजे कृष्णाप्रमाणे त्याच्यावर आसक्ती ठेवली नाही. आता कृष्णाने सुद्धा अनेक राज्य, मथुरेचं राज्य मिळवलं होतं, द्वारका त्यांनी स्वतः स्थापन केली, पण आपण राजा झाला का? नाही झाला. तसं शिवरायांनी इदं न मम म्हणजे हे माझं नाही, हे सगळ्यांचं मिळून आहे, हा भाव त्यांनी ठेवला. म्हणून शिवरायांना योद्ध्यांमध्ये योगी म्हटलं जातं आणि समर्थांना काय म्हटलं जातं? योग्यांमधले योद्धे. म्हणजे त्यांनी स्वतः युद्ध केलं नाही, पण इतरांना युद्ध कसं करायचं किंवा शिवरायांना युद्धासाठी मदत करणं हे समर्थांनी कार्य केलंय. आणि म्हणून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज, शिवरायांचं क्षत्रियपणा होता ना त्यांच्याकडे आणि समर्थांचं ब्राह्मतेज, ते ब्राह्मण होते. मग ह्या दोघांचं त्यांचं शौर्य आणि यांची बुद्धी, ह्या दोघां मिळून ह्या महाराष्ट्राचं आनंद वनभुवन झालं. मग असं हे आनंद भुवन हे त्यांना स्वप्नामध्ये दिसलं. म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, स्वर्गीची लोटली गोष्ट ऐकायची मोठी. करिया घोषणा माता करिया घोषणा
आणि शिवाय यंदा शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष झाले आणि म्हणून आम्ही कीर्तनकारांनी शिवराज्याभिषेकावरती सगळ्या कीर्तनकार मिळून 350 कीर्तन करायचे. म्हणून मी ताईंना म्हटलं की मी ह्या मुलींना सांगू का तो करू का त्यांच्या पुढे कीर्तन, आणि त्यांनी हो म्हटलं. मग शिवराज्याभिषेकाची आज आपण गोष्ट ऐकायची. एकदा सगळ्यांनी मोठ्यांदा जय जयकार करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जरा चैतन्य आलं ना अंगामध्ये. जसं शिवाजी राजांना लहानपणापासून जिजाबाईंनी संस्कार केले हो की नाही, तसंच त्यांनी शंभू बाळाला सुद्धा संस्कार केले. कारण त्याची आई लहानपणामध्येच देवाघरी गेली आणि शंभू राजांना मांडीवर घेऊन जवळ घेऊन जिजाबाई सांगताय, बाळ शंभू, आग्र्याहून सुटका तुमची झाली, तुम्ही त्यातून सही सलामत सुटला, पण हे साम्राज्य जे आपलं स्वराज्य आहे ते तुला पुढे बघायचंय. कारण हे स्वराज्य किती मोलाचं आहे. म्हणजे एका पारड्याने करायचं माहितीये ना, त्याला एका बाजूला त्या दोन्ही पारडी म्हणतात, 2 पारडी असतात त्यांना. तर एका पारड्यामध्ये त्रिभुवनाचं सौख्य घातलं आणि एका पारड्यामध्ये स्वराज्याचं सौख्य घातलं तर काय होईल, स्वराज्याचं पारड जड होईल. एवढंच नव्हे तर त्रिभुवनाचं जे सौख्य आहे ते भिरकावलं जाईल, इतकं ते पारड जड होईल. म्हणून ह्या स्वराज्यासाठी जसं समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आली, तसं ह्या जगदंबेने रक्तमंथनातून आपल्याला हे स्वराज्याचं रत्न आपल्याकडे दिलंय आणि त्यामुळे ते जीवापाड पाळलं पाहिजे, जपलं पाहिजे, त्याचा विस्तार करायला पाहिजे, असं शंभू राजांना जिजामाता सांगताय. आणि त्याच वेळी इकडे शिवराय त्यांच्या मनावर एक गोष्ट सलत होती. कारण जेव्हा जयसिंगाशी तह केला तेव्हा शिवाजी महाराजांनी 33 किल्ले त्यांना दिले आणि ते परत पण मिळवले बरेचसे. पण महाराजांच्या मनामध्ये येते की कोल्हापूर जवळ असणारा हा जगदंबेचा जो पन्हाळा आहे तो अजून 13 वर्ष झाली तरी आपल्या स्वराज्यात आला नाही. कोण घेतो पन्हाळा, असं आपल्या सरदारांना ते विचारतात. तेव्हा कोंडाजी नावाचा शिलेदार पुढे आला आणि मोजक्या मावळ्यांबरोबर तो निघाला सुद्धा आणि महाराजांनी त्याला थांबवलं. कोंडाजी म्हणून जवळ त्याला बोलवलंय आणि आपल्या हातातलं सोन्याचं कड त्याच्या हातात घातलंय. आता मागे दादोजी कोंडे उभे होते, ते हळूच म्हणतायत की मोहिमेच्या आधी असं बक्षीस देणं बरोबर आहे का. तेव्हा महाराज म्हणतात की हा अव्यवहारच आहे. पण एक जण असे सवंगडी मला मिळाले की 2 हातामध्ये त्यांनी काय गोष्टी घेतली, एका हातात निखारा घेतला, एका हातात तुळशी पत्र घेतलं आणि मला ते विचारतायत, बोल राजा, माझ्या संसारावर मी निखारा ठेवू का तुळशी पत्र ठेवू. असे सवंगडी जगदंबेनी माझ्या पदरात घातले. एक सवंगडी मोहिमा घ्यायला जातो आणि मोहीम फत्ते करतो, पण माझी शाबासकी देण्याची वेळच येत नाही. ते परस्पर गेले ते तिकडेच गेले. म्हणून आमचं मन फार हळवं झालं. म्हणून आता हा कोंडाजी असाच निघालाय. हा कोंडाजी म्हणजे माझा दुसरा तानाजी. हा कामगिरी फत्ते करील पण परत येईल नाही. आई साहेब आम्ही चुकलो, कोंडाजी नक्की परत येईल, असं महाराजांचं मन चाललं. आणि इकडे औरंगजेब आपल्या शहाजहान म्हणजे त्याच्या शहजादाला म्हणतोय
की आपल्याकडे अनेक हत्ती आहेत, तोफा आहेत, भलं मोठं सैन्य आहे, पण आपल्याला विजय मिळतो का? विजय शिवाला मिळतो. त्यांनी कधी शिवाजीला शिवाजी म्हटलं नाही, शिवा म्हणत असे. मग असं काय त्यांच्याकडे आहे? शिवाने जसे गडकोट बांधले तशी त्यांनी माणसं सुद्धा तयार केली, आणि ही माणसं गडापेक्षा मजबूत आहेत. वो रुकते नहीं, वो थकते नहीं, और वो बिकते भी नहीं. ते कधी आपल्याला फितूर होतील, आपण कितीतरी त्यांना आमिष दाखवली, असे सवंगडी त्यांनी मिळवले. अशी माणसं शिवाने तयार केली. आणि शिवाजीचा चालचलन कसा आहे? धुतल्या तांदुळासारखा आहे. तर शत्रूच्या स्त्रियांना हात लावत नाही, शत्रूच्या देवदेवतांना हात लावत नाही. आणि म्हणून त्याची कीर्ती कशी आहे? मिनारासारखी उत्तुंग आहे. म्हणून राज करना है तो शिवा जैसा करो, चाल चलन रखना है तो शिवा जैसा रखो. हमें शत्रु भी मिला तो शिवा जैसा, पर लेकिन है तो शत्रु, उसे नेस्तनाबूत करना है, असं आपल्या राजपुत्राला तो सांगतोय औरंगजेब. आणि धर्मवेडा असणारा हा औरंगजेब त्याच्या सेनेनी दीन 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 म्हणून काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिरावर हल्ला केला. इथे गागाभट्ट नावाचे शास्त्री रुद्राभिषेक करत होते, आणि त्यांची ती सेना आली आहे, आणि जणू काही हलकल्लोळ झाली. सगळेजण किंकाळ्या मारत लपायला लागले. राज्याभिषेक रुद्राभिषेक उधळला गेलाय. गंगा सुद्धा भीत भीत वाहते की काय असं वाटायला लागलं. आणि गागाभट्टांच्या मनामध्ये आलं की हे काशी विश्वेश्वरा, तुझा तो तृतीय नेत्र कुठे आहे? तुझा तो शंख त्रिशूळ कुठे आहे? तुझं ते तांडव नृत्य कुठे आहे? आणि मग यांच्याच मनात आलंय की हा, तुझा तो तृतीय नेत्र दिल्लीच्या तख्तावर बटारला गेला. तुझा तो शंख परशुराम भूमीवर शंखनाद करतो. तुझं ते तांडव नृत्य सह्याद्रीमध्ये चाललंय. आणि आता शिवरायांची कीर्ती तिथपर्यंत पोहोचलेली होती. शिवरायांनी आपल्या राज्याच्या सरहद्दी इतक्या वाढवल्या होत्या की उत्तरेपर्यंत आणि खाली तुंगभद्रेपर्यंत सरहद्द गेलेली होती. आणि मग हे गागाभट्ट कसे होते हो? म्हणून ते गागाभट्ट शंकराला सांगतायत की आज जरी माझा रुद्राभिषेक उधळला गेला असला तरी या माझ्या राजाला राज्याभिषेक केल्याशिवाय मी थांबणार नाही. मग हे गागाभट्ट कसे होते? होते गागाभट्ट काशी निवासी, होते गागाभट्ट काशी निवासी, वेद ज्ञाता शास्त्र संपन्न जोशी, शास्त्र संपन्न जोशी, होते गागाभट्ट काशी निवासी. शिवाय ज्योतिषशास्त्र असे अनेक शास्त्र शिकलेले असे हे गागाभट्ट होते. म्हणजे जणू कलियुगातला ब्रह्मदेवच. आणि रेशीम काठी धोतर नेसलाय, रेशमी रुमाल डोक्याला बांधलाय, त्रिपुंडी गंध कपाळावर लावलाय, करवती काठी असं धोतर नेसलाय, पायामध्ये खडावा आहे, हातात सोन्याचे पवित्रक आहे, पुष्कराजाची अंगठी आहे. आणि असे हे गागाभट्ट रायगडाकडे निघाले राजांची कीर्ती ऐकून. आणि जेव्हा हे शिवरायांना कळलं तेव्हा त्यांनी पालखी पाठवली.
त्यांचा उचित असा सन्मान केलाय. आपल्या राण्यांसह यांची पाद्यपूजा केली. म्हणजे असं कवी म्हणतात की प्रकांड ज्ञान आणि परमप्रतापी शौर्य यांचीच भेट झाली. आणि मग शिवरायांनी गागा भट्टांना रायगडावरती राहण्याचं विनंती केली आणि ती त्यांनी मानली. थोडे दिवस जात आहेत आणि एके दिवशी दरबारात त्यांनी सांगितलंय की उद्या मुहूर्त चांगला आहे, तेव्हा माझ्या मनातली जी गोष्ट आहे ती मी उद्या सकाळी तुम्हाला दरबारात सांगेन. म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगला मुहूर्त बघणं हे जे आपल्याकडे शास्त्र सांगितलंय ते गागा भट्टांनी त्यावेळी पाळलंय. आणि दुसऱ्या दिवशी दरबार भरलाय. इकडे जिजामाता, सोयराबाई, युवराज, राजाराम, संभाजीराजे, इकडे त्यांचे अष्टप्रधान असं सगळे बसलेले आहेत सरदार. आणि गागा भट्ट उभे राहिले आणि ते म्हणतायत की राजा, मी जे आज मागणार आहे ते फक्त तूच पूर्ण करू शकतोस. असं काय मागणार आहे? आणि त्यांनी सांगितलं की आपण राज्याभिषेक करून घ्यावा असं मला वाटतं. पण राजांनी ते फेटाळून लावलं. कारण मी राजा व्हावा यासाठी मी राज्य मिळवलंच नाही. मग मी राजा का व्हावं? हे राज्य सगळ्यांचं आहे. तेव्हा गागा भट्ट म्हणतायत, देवाची असली तरीन मूर्ती दो नमिती मूर्ती न दो स्थापिली किंवा कौस्तुभ विष्णू कंठीन सता कीर्ती न त्याला भली किये तो सलमय भवे करुणिया मोठेपणा वस्तुला नाही मान शिवास जोवरी न तो सिंहासनी बैसला. अरे राजा, जोपर्यंत मूर्ती जरी असली, देवाची मूर्ती असली तरी पण जोपर्यंत तिची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्याला कोणी नमस्कार करतं का? कौस्तुभमणी जेव्हा विष्णू आपल्या कंठामध्ये घालतो, गळ्यामध्ये घालतो, तेव्हाच त्याला महत्व प्राप्त आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला एखादं महत्व येतं ते त्या स्थल वैभवानी येतं. म्हणून जोवरी तू राजा होत नाही, सिंहासनावर बसत नाही, तोपर्यंत आपल्या राज्यातील माणसं मुजरे करायला त्या बादशांच्याच दरबारात जाणार. म्हणून आपलं राज्य हे झालंच पाहिजे. आणि तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसलास तर हा काशी विश्वेश्वराचा आदेश आहे हे जाण. गागा भट्टांचे शब्द जणू काही अमृताचे वाटत होते जिजामातांना. कारण त्यांचं स्वप्न होतं स्वराज्य व्हावं आणि ते सुराज्य सुद्धा व्हावं. आणि असं गागा भट्टांनी सांगितल्यानंतर राजांनी राज्याभिषेकासाठी परवानगी दिली. सगळ्यांना अत्यंत आनंद झालाय. पहिला आनंद कोणाला झालाय तर ह्या भूमी मातेला झालाय. कारण राज्याभिषेक होणार म्हणजे राजाचं आधी भूमीशी लग्न लागतं आणि म्हणून तिला आनंद झालाय. सगळ्या सरदारांना आनंद झालाय. काही लोकांना कळत नव्हतं राज्याभिषेक म्हणजे काय, म्हणून ते एकमेकांना सांगतायत की तो बामण आलाय ना, तो लई लई गोड बोलतोय, अमृतवाणी बोलतोय. राज्याभिषेक म्हणजे काय? रामाला जसं केलं होतं ना तशी आंघोळ घालायची राजांना, असं ते एकमेकांना सांगतात. मग त्या सरदारांकडनं आपल्या बायकांना कळलं त्यांच्या. मग पाणवठ्यापूर्वी जात असत, कारण नळ नव्हते ना घरोघरी. पाणवठ्यावरती स्त्रिया गेल्या की त्या एकमेकात सांगतायत आणि मग त्या एकमेकात काय म्हणतायत, आल्या आल्या ग आल्या आपल्या सौभाग्याच्या खाणी, आल्या आल्या ग आल्या आपल्या सौभाग्याच्या मी, आता निर्भय ग निर्भय की सौभाग्याची लेणी, आता निर्भय ग निर्भय की सौभाग्याची लेणी. दाटी शिंपले केशराचे सडे, शिंपले कस्तुरी केशराचे सडे, दाटी मंगल ग मंगल सकळे चौघडा घडे, दाटी मंगल ग मंगल सकळे चौघडा घडे. असं
आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. पहिल्यांदा गागा भट्टांनी बऱ्याच ब्राह्मणांना ज्योतिषांना बोलवून आधी मुहूर्त काढला. राज्याभिषेक कसा करायचा आहे, कारण 300-350 वर्षाच्या आधी आपल्याकडे देवगिरीच्या राजाला राज्याभिषेक झालेला आणि त्यामुळे राज्याभिषेकात काय काय लागतं, काय तयारी लागते, आपण आपल्या गुरुजींना विचारतो आपल्याकडे काही पूजा असते की. तसं म्हणून ते पुढच्या लोकांना सुद्धा कळावं म्हणून राज्याभिषेक प्रयोग अशी छोटासा ग्रंथ गागा भट्टांनी लिहिला. आणि मग आता राजधानी ठरवायला पाहिजे. मग रायगडासारखा उत्तुंग असा गड नाही, मग तो परत बांधला. तिथे मोठी बाजारपेठ बांधली, म्हणजे त्यावेळी सगळेजण घोड्यावरनं जात असत. मग घोड्यावरनं व्यापार करता यावा एवढ्या उंचीची ती बाजारपेठ आहे. आणि तिथे पाणी प्यायची जी तळी आहेत ती बांधली. हिराजी इंदुलकरांना ते हल्लीच्या भाषेत सांगायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलं गड बांधायचा. गडाचा दरवाजा किती मोठा केला हो, तर हत्तीवर अंबारी आणि अंबारीवरती आपला ध्वज असेल तरी सुद्धा हत्ती व्यवस्थित दरवाज्यातनं गेला पाहिजे इतके मोठे दरवाजे शिवरायांनी बांधून दिले. त्यानंतर अब्द्यागिऱ्या करा, मेणे तयार करा, नंतर सिंहासन रामाजी पित्रे म्हणून चित्रे त्यांना ते राजसिंहासन बांधायला सांगितलं, घडवायला सांगितलं. मग ह्या सोन्याचं सिंहासन बनवायचंय. किती सोनं लागलं हो, 32 मण सोनं त्याचं सिंहासन महाराजांसाठी बनवले. आता मी तुम्हाला एक गणित म्हणणार आहे. 1 मण म्हणजे 40 किलो, 32 मण म्हणजे किती किलो झालं सांगा पटकन. बरं नंतर ताईला सांगा. मग असं सोनं त्यावेळी एवढं महाराजांच्यासाठी सिंहासनाला वापरलं. म्हणजे आपण किती श्रीमंत होतो. आज आपल्याला असं वाटतं की अमेरिका श्रीमंत आहे, पण भारतभूमी ही श्रीमंत आहे. हे सिंहासन सुद्धा सिद्ध केलंय. तिथे पहिल्यांदा वड पिंपळ असे यांची लाकूड घातले, त्याच्यावर सोन्याच्या लंगी ठेवले, ते अष्टकोनी बांधले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर 8 खांब बांधले. त्या खांबांच्या ह्याच्यावरती 8 चिन्ह आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला माणकं घातलेली दिसतात. त्याच्यावर अनेक प्रकारची चित्र आहेत, दशावतार आहेत, व्याघ्र आहेत, असे अनेक चित्र ह्या सिंहासनावर आपल्याला केलेली दिसतात. आणि मग प्रत्येक जण अहो ह्याला एवढा मोठा सोहळा करायचा, अनेक जणांना निमंत्रण केली. मग ते कोल्हापूरची अंबाबाई असेल, मग जसं महाराजांनी स्वतःसाठी म्हणजे महाराजांच्यासाठी हे 32 मण सोन्याचं हे सिंहासन केलं. पण त्याच्या आधी शिवरायांनी त्यांची कुलस्वामिनी तुळजामाता, मग तिच्याकडे जाऊन तिला पण 1.25 मण सोन्याचं छत्र, आजही तिथे तुळजापूरच्या भवानीला ते छत्र लावलं जातं, डोक्यावरती छत्री. म्हणजेच महाराजांनी अनेक देवदेवतांचे आशीर्वाद घेतले. मग येताना परशुरामांचं दर्शन घेतलं आणि जिजाबाईंच्या मनामध्ये काय येत होतं की त्या म्हणत होत्या, खंडेराया, कोल्हापूरच्या अंबाबाई, तुळजामाता, अनेक ज्या स्वराज्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले ते अतृप्त आत्मे तुम्ही सगळेजण इथे या. आज तुमच्या लेकीचा लेक राजा होणार आहे, त्याला भरभरून आशीर्वाद द्या. आणि असं सगळ्यांना बोलावणी केली आणि मुहूर्त काढलाय. आणि तो मुहूर्त होता श्री नृपशाली वाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार सूर्योदयापूर्वी 3 घटका अशा उषक्काली राजेश्री शिवराय हे राजे सिंहासनावर बसणार. असं झालं. इतकी तयारी केली. अहो सुपारीपासून अगदी हत्तीपर्यंत, छोट्या गोष्टीपासून मोठ्यापर्यंत. मग शुभलक्षणी असे अनेक हत्ती घोडे त्यांचे अलंकार करण्यात आले. स्त्रियांचे, राजस्त्रियांचे अलंकार करण्यात आले. अशा अनेक गोष्टी, मोठा चौरंग करण्यात आला. सोन्याचा एक, आता तुम्हाला कळावं म्हणून सांगते की चाळणी, की ज्याला 100 छिद्र होती, अशी मोठी सोन्याची चाळणी तयार करण्यात आली.
त्यानंतर पण ही सगळी तयारी होत होती, मुहूर्त सुद्धा समर्थांना दाखवला. मग ही सगळी अब्दागिरी वगैरे हे सगळं समर्थांवर शिवरायांचं खूप प्रेम होतं. आणि मग समर्थांनी सांगितलं की मी राज्याभिषेकाला येणार नाही. म्हणून समर्थांना ते सगळं दाखवण्यासाठी महाराजांनी गडावर नेलं. मग समर्थ असे का बरं म्हणाले असतील? तर समर्थ म्हणाले की माझा शिवबा इतका नम्र आहे की तो माझ्या समोर सिंहासनावर बसणार नाही, म्हणून मी जिजाबाईंच्या डोळ्यातून मी तो राज्याभिषेक बघीन. आणि दुसरं कारण म्हणजे जसं लग्नामध्ये तुम्ही लग्नाला गेलात का, नवरीची आई तिथे नसते बरं का. नवरीची आई देवीजवळ बसलेली असते का, तर माझ्या मुलीचं सगळं चांगलं होऊ दे अशी तिची प्रार्थना लग्न लागेपर्यंत ती करत असते. मग समर्थ सुद्धा सद्गुरु माऊली आहेत की नाही, म्हणून शिवराज्याभिषेकाच्या वेळी समर्थ गडावरती होते आणि प्रभू रामचंद्रांना ते साकडं घालत होते की तू माझ्या राजाचं यश कीर्ती हे सगळं वाढव. म्हणून शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक चालू होता त्यावेळेला समर्थांना त्यांच्या मुखातून शब्द आले, रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन, बरी शोभे रघुनंदन, बरी शोभे रघुनंदन, रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन. पण आज जरी प्रभू रामचंद्रांना ते अभिषेक करत असले तरी त्यांना रामाचे इथे कोण दिसत होतं? शिवराय दिसत होते. आणि त्रयोदशी हा मुहूर्त ठरलेला, पण एकादशीपासून गडावरती अतिशय लोक सगळी आली, कारण त्यावेळी अनेक विधी हे करण्यात आले. पहिले म्हणजे शिवरायांची 7 धातू माहिती आहेत ना, कोणकोणते आहेत धातू? सारखेच प्रश्न विचारतात ना. तर असे 7 धातू म्हणजे सुवर्ण असेल, चांदी, सोनं, पितळ, तांब असे अनेक धातू, असे 7 धातू आणि 7 धान्य. धान्य माहिती आहेत ना, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असे 7 धातू आणि 7 धान्य अशी महाराजांची तुला केली. म्हणजे एका पारड्यामध्ये शिवराय बसले आणि दुसऱ्या बाजूला ते धातू किंवा धान्य घातलं. मग हे सगळं कशासाठी केलं? कारण ते तुला झाल्यानंतर ते दान केलंय बरं का, सगळ्या गोरगरिबांना, ब्राह्मणांना ते दान केलंय. मग हे कशासाठी करायचं? तर राज्यामधल्या कोणीही पाप केलं तरी ते राजाच्या माथी बसतं बरं का. मग ते राजांना अपरोक्ष परोक्ष असं जे काही पाप घडलं असेल ते पाप क्षालन व्हावं म्हणून ह्या तुला करण्यात आलं. आणि मग होता होता एकादशी, द्वादशी आणि मग त्रयोदशी उजाडली. गड एकदम माणसांनी फुलून गेला होता. रंगीबेरंगी सगळ्यांचे कपडे किती छान दिसते. मला पण आता खूप छान दिसतंय. प्रत्येकीचे छान छान ड्रेस आहेत वेगवेगळ्या रंगाचे. तसा सगळा रायगड हा माणसांनी फुलून गेला होता. सगळ्यांना खूप आनंद झाला होता. पण प्रत्येकाला असं वाटत होतं की मला राज्याभिषेक बघायला मिळावा, मला राज्याभिषेक बघायला मिळावा. पण शिवराय मात्र तसे होते का? शिवरायांनी सांगितलं की सगळे जर आपण राज्याभिषेकामध्ये गुंग झालो आणि जर शत्रूंनी आपल्यावर चाल केली तर रक्षणासाठी सीमेवरती आपले सैन्य पाहिजे, म्हणून काही जणांना सीमेवरती ठेवलं. आणि होता होता तो दिवस, तो क्षण पुढे येतोय आणि मग मोठा जो चौरंग तयार केला होता की नाही त्याच्यावरती महाराजांची राणी जी सोयराबाई आणि संभाजीराजे आणि शिवरायाचे त्या चौरंगावर बसले. आणि मग ह्या राज्याभिषेकासाठी गंगा यांचं पाणी आणण्यात आलं, 7 समुद्रांचं पाणी आणण्यात आलं. आणि मग त्यांचे जे प्रधान होते ते सगळेजण एक एक कलश घेऊन उभे राहिले. आणि गागा भट्टांनी जी सुवर्णाची चाळणी तयार केली होती की नाही
ती शिवरायांच्या डोक्यावर धरली आहे. म्हणजे राज्याभिषेक म्हणजे 2 विधी असतात. एक राजांना अंघोळ घालायची ती सुवर्ण पात्रातून सहस्रधारांनी शतधारांनी, आणि दुसरं म्हणजे सिंहासनावर बसण्याचा विधी. असे 2 विधी राज्याभिषेकामध्ये असतात. मग शिवरायांना स्नान घालण्यात आलं. मग कोणी तुपाचं घातलं, कोणी सप्तगंगांचं पाणी घातलं, कोणी समुद्राचं घातलं, कोणी दूध घेतलं, कोणी मध घेतलं. अशा तऱ्हेने राजांचं स्नान झालंय. आणि ह्या वेळेला त्यांचे एक सरदार होते मोरोपंत म्हणून, त्यांनी 800 सुवर्ण मुद्रांचं स्नान म्हणजे सोन्याचं स्नान महाराजांना घातलेलं आहे. असा आगळा वेगळा आहेर त्यांनी महाराजांना दिला. मग ह्या राज्याभिषेकासाठी जी अनेक गडावरती जमलेली होती त्याचं वर्णन कवी करतायत. किती वैदिक पंडित आले, किती वैदिक पंडित आले, गडती घरी फार, 1 लाख गडती घरी फार, खुल्ला बाजार. 1 लाख गडती घरी फार, 1 लाख गडती घरी फार, मिळले सरदार. 1 लाख गडी गडी फार, खुल्ला बाजार. मिळाले थोर थोर सरदार, मिळाले थोर थोर सरदार. अशा तऱ्हेने भिक्षुक आले ते, वेदशास्त्र संपन्न असे शास्त्री आले ते, अनेक सरदार तिथे होते. 1 लाख माणसं त्यावेळी गडावरती होती. आणि त्यावेळेला राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांचं पहिलं स्नान झालं. आणि मग महाराजांनी पांढरी वस्त्र परिधान केली, सगळा पांढरा पोशाख घातलाय. आणि राणीसह आपल्या राजपुत्रांसह जिजामातांना नमस्कार करण्यासाठी गेले. जिजामातांना नमस्कार केल्यानंतर नमस्कार केला की आपल्याला आशीर्वाद मिळतो म्हणून नमस्कार नेहमी वाकून करायचा बरं का. असं एका पायाने एका हाताने वगैरे असं करायचं नसतो. आपल्या भारतीय पद्धतीमध्ये दोन्ही हात जोडायचे आणि वाकून नमस्कार करायचा असतो. मग जिजामातांना नमस्कार केलाय आणि त्यांनी आशीर्वाद दिलाय की सुखी राहा, रामराज्य करा. आपण रामराज्य म्हणजे काय बघितलंय ना आधी. मग रामासारखं तुम्ही राज्य करा की सगळ्यांना सुखी ठेवा. आणि मग राजे सिंहासनावरती तिकडे निघाले बसण्यासाठी. राजे तिकडे निघाले त्याच्या आधी त्यांनी पूजा केली ती धनुष्याची आणि तलवारीची शस्त्रपूजा केली. कारण क्षत्रियाचं बल कशात असतं तर शस्त्रामध्ये असतं. म्हणून कोदंडाची म्हणजे धनुष्यबाण, मग ते धनुष्यबाण त्यांनी पूजन केलंय आणि मग ते आपल्या हातात घेतले आणि धनुष्यबाण घेऊन राजे सिंहासनाकडे निघाले. 7 पायऱ्या होत्या सिंहासनाकडे जाण्यासाठी. पण आज त्यांना एक एक पायरी चढताना आठवण कोणाची झाली आहे? नेता ताना बाजी, नेता ताना बाजी, मोरो कृष्णा मुरार गण्णाजी, बाजी प्रभू निराजी, बाजी प्रभू निराजी, बहिर्जी बाळा प्रताप रणराजी. राजांना आठवण झाली की आपल्या सरदारांची की हे सगळे होते म्हणून मी आज सिंहासनाच्या पायऱ्या चढतोय. एक एक पायरी चढताना प्रत्येक आपल्या सवंगड्याची आठवण त्यांना येते. महाराज पायऱ्या चढत सिंहासनावर बसले. सिंहासनाच्या बाजूला डाव्या बाजूला सगळ्या स्त्रियांची, राजस्त्रियांची
म्हणजे राजमाता जिजामाता सोयराबाई अशा सगळ्यांची बैठक व्यवस्था होती. शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी आपली मुद्रा सुद्धा ही छापलेली आहे. ही मुद्रा छापली आहे त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं? प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शावसूनो शिवस्या मुद्रा भद्रा राजते. याचा अर्थ काय हो? बघा, प्रतिपदेची कोर तुम्ही दिसते का तुम्हाला आकाशात? खूप बारीक असते बघा, पण द्वितीयेची कोर दिसते की नाही? मग तसं शिवराय हे द्वितीयेची कोर आहे आणि प्रतिपदेची कोर कोण आहे? शहाजी राजे. शहाजी राजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण केलं राजांनी, म्हणून त्यांची आठवण म्हणून अशी ही मुद्रा तयार केली. शिवाय होम तयार केले, त्याच्यावरती राजमुद्रा छापली, शिवरायांचं चित्र होतं. तामसाळ म्हणजे आपली नाणी त्यांनी छापायचा कारखाना तयार केलाय. अशा अनेक गोष्टी राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आपल्याला दिसतात. आता राजे सिंहासनावर बसलेत आणि मोठी छत्री घेऊन गागा भट्ट तिथे आले. सगळ्यांच्या हातामध्ये फुलांच्या पाकळ्या, कोणी मोती असं घेतलेले होतं. आणि मग शिवरायांच्या मस्तकावर गागा भट्टांनी छत्र धरले आणि मग त्यांनी मोठी घोषणा केली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदूपद पातशः श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की सगळ्यांनी मोठा जय जयकार केला. आणि असं कवी वर्णन करतात, स्वर्ग आला रायगडी सिंहाच्या अंगडी, स्वर्ग आला रायगडी सिंहाच्या अंगडी, आनंदाचा सोहळा बसिला अंगडी, आनंदाचा सोहळा बसिला अंगडी, स्वर्ग आला रायगडी सिंहाच्या अंगडी, स्वर्ग आला रायगडी सिंहाच्या अंगडी. स्वागत करिता रायगडास दुर्गमराठी अमृतात नाहे, श्री शिव छत्रपती झाले, श्री शिव छत्रपती झाले, श्री शिव छत्रपती झाले. अशा तऱ्हेने शिवरायांना हा राज्याभिषेक झाला. मग त्यांना 16 सुवासिनी 16 कुमारिका यांनी औक्षण केले आणि त्यांची आरती केली. जय जय हे शिव भूपा, 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 जय जय हे शिव भूपा. मागे सुखात मागे, मागे सुखात
भेटंगीत दिले बरं का सगळ्यांना. प्रत्येकाला जवळजवळ 3 रुपये तरी महाराजांनी दिले. मग ज्या सरदाराची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे कोणाला हत्ती, कोणाला पालख्या, कोणाला वतन असं दिले. जागा भटताना 1 लक्ष रुपये दक्षिणा दिली, पालखीचा मान दिलाय. आणि मग जसं रामाला झालं होतं की राज्याभिषेकच्या वेळी मारुतीला काय द्यायचं, तसं राजांना सुद्धा प्रश्न पडला. एक व्यक्ती अशी होती की त्याला काय द्यायचं हे राजांना सुचेना, म्हणून त्या व्यक्तीला बोलवलं. कोण होती ती व्यक्ती, तर मदारी म्हणतात. जेव्हा औरंगजेबाच्या इथे महाराज पेट्यातून पळाले, पण त्या गाडीवर जो झोपणारा होता ना तो मदारी. त्याला राजांनी जवळ बोलवलं, तुला काय हवंय. तर आता आपल्याला वाटेल त्यांनी काहीतरी रत्न, माणकं, सरदारकी असं मागितलं असेल, पण त्याने काय मागितलं की मला सिंहासनावर चादर घालायचं काम द्या. म्हणजे निरपेक्ष प्रेम राजांवर केलं असे सवंगडी राजांना मिळाले. आणि म्हणूनच हे आनंद मनोरंजन झालं. आणि म्हणून असं म्हणावं असं वाटतं की असा असावा मुलगा आणि अशी असावी आई, ज्यांची थोरवी लिहिण्यासाठी कमी पडावी शाळा. महाराष्ट्राचे भाग्य असे की इथे जन्मती जिजाऊ, शक्ती युक्तीच्या सामून मंत्रा जिने घडवली शिवशाही, जिने घडवली शिवशाही. असं हे महाराजांना जिने घडवलं ती राजमाता जिजामाता. त्यांना सुद्धा आता 350 वर्ष जाऊन होणार आहेत, कारण राज्याभिषेकानंतर 15 दिवसांनी जिजामातांचं निर्याण झालेलं आहे. मग असं की जे जे देखील स्वप्नी ते ते तैसेची होत असे, हिंडता फिरता गेलो आनंद घडवून. म्हणजे जे समर्थांनी स्वप्नामध्ये बघितलं होतं ते सगळं शिवरायांनी प्रत्यक्षात घडवून आणलं. असे हे शिवराय की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं आनंद मनोरंजन केलं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. स्वर्गीची लोटणी जेथे राम गंगा महानदी, तीर